काय पप्पाने भाजी आणले बघ. अगं बाई लोकांना असं वाटतं गुलाब आहे, कोणाला प्रपोज करायला चाललंय, गुलाब आहे मस्त. अगं पण हे अशा कशा मार्केट मधल्या दिसत नाहीयेत भाज्या. मार्केट मधल्या नाही, बापाने मॉल मधून आणले, मॉल मधून. अगं बाई काय वाटते की नाही जीवाला, इथे 1-1 रुपये जमा करायला मॉल मधून भाज्या आणल्या, जरा पण काही वाटत नाही का जीवाला? हा कधी आणल्या तर मला तर माहित बी नाही, मी बाहेर गेलो होतो. कधी आणलं बाप्पा, कधी आणलं हे? कामावरून येत्या वेळेस आणलं बाप्पाने. काय वाटते की नाही तुम्हाला जरासं तरी माल मधून भाज्या आणणं? पैसा लय जास्त झाला असेल तर द्या मला. हा पैसा जास्त झाला असेल तर द्या. आता कसं तोड लपवतायत? माय काय कमालची बात आहे ग. माय भाज्या मॉल मधून आणायच्या आणि हे साफ करायच्या. हे कितीला जुडी पडली एक? काय माहित कितीला पडली? तोंडात काय काय अडकलंय? माय मला लय राग येते बरं. काय हे अशा भाज्या आणायच्या मॉल मधून, शिळ्या पात्या भाज्या घेऊन यायच्या आणि म्हणा की भाजी बनव. झोपले आता झोपले. काय बोलायचं ग बाई, काय सांगावं आता. काय तुला सांगता आलं नाही? हा तुला सांगता कानात बोळे अडकू नकोस. अरे यार आता मी काय बोलू मम्मी, यार मी थोडं आणले, मी थोडं मॉलला जाऊन मी आणलंय, पप्पाने कामावरून येतावरच आणलंय. तुम्हाला नुसतं कानात बोळे अडकायला येतात बस, दुसरं काय नाही. एक्सक्यूज मी नाही. ते भाज्या एवढा महाग बघितलं. हे माणूस असा झोपून गेलाय. काय कमालची बात आहे ग मा. वैताग आणलाय. हे भाज्या अशा कशा साफ करायच्या आणि एक भाजी कितीला आहे सांगणं पण झालाय. काय नाही याला काय वाटते की नाही काय? हा तू नबाबाची नाही का, नबाबाची. तुम्हाला काही झिंजच नको पैशाचं काही. कमवल तुला देईल असेल भाज्या नाही जॉब करायला ना. काही जॉब करायची जरूरत नाहीये. माहितीये किती जॉब करता तुम्ही आणि किती जॉब करायची. ते बोळे काढ कानातले पहिले. काय ऐकायला येत नाहीये. लाजा वाटल्या पाहिजे ग तुम्हाला जरासं. तुम्हाला काही